पुण्यातील कात्रज येथील कोळेवाडी भागातील आदिवासी समाजाच्या जमिनीवर जोर जबरदस्तीने गुंडगिरी पद्धतीने स्थानिक बिल्डर ताबा घेऊन आदिवासी समाजातील लोकांना त्रास देत असल्याची घटना घडली आहे। प्रशासनाला हाताशी धरून धमकी तसेच त्यांच्यावरती दबाव आणण्याचं काम करत असल्याचं तेथील तक्रारदारांकडून सांगण्यात आलं आहे। 20 कुटुंबांना मारहाण करून त्रास दिल्याची तक्रार त्या कुटुंबांनी पोलीस आयुक्तालयाकडे केली आहे। राहणार कोळेवाडी मुक्काम पोस्ट हवेली जिल्हा पुणे इथं माझ्या आईची आजोबांची वहिवाटीची जमीन आहे। परंतु काही बिल्डर लॉबी, काही गुंड लोक, काही प्रशासनातले अधिकारी हे सगळे आम्हाला हॅरेसमेंट करतात। आम्ही आदिवासी समाजाचे लोक आहोत। आमची तारीख चालू असताना दिवाणी दावे चालू आहेत, प्रांत अधिकाऱ्याकडचे माझ्याकडे निकाल आहेत, तरी पण गावगुंड धरून पोलीस प्रशासनाला धरून आमच्या आदिवासी कोळी समाजाला धमकवलं जाते। आता मी कमिशनर ऑफिस पासून स्टेटमेंट देतोय। आताही माझ्या गावात माझ्या जमिनीवर ताबा मारण्याचं काम चालू आहे। मला गावातनं फोन आलेला आहे, त्याचे मी सीसीटीव्ही फुटेज पुन्हा कधीतरी तुमच्या ह्याला देणार आहे। प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा। माझ्याकडे आता फक्त स्टे ऑर्डरची प्रोसिजर चालू आहे। त्या प्रोसिजर मी थांबले, इतर हक्कात माझी नाव नोंदणी आहे, तरी पण आम्हाला पोलीस प्रशासन वेगळ्या वेळी दमदाटी करतात आणि गुंड लोकांना साथ देतात। हा अर्ज मी केला, याच्यावर काहीतरी सुनावणी साहेबांनी घ्यावी आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांनी बोलावं, समोरासमोर आमच्या न्याय निवाडा करून द्यावा, एवढी आमची नम्र विनंती सर। दमदाटी का करते? दमदाटी अशासाठी की तुमचे सातबारे नाहीयेत, तुमच्याकडे ताबा नाहीये। आता ताबा वहिवाट गेली 100 वर्ष आमच्याकडे। आता सुद्धा माझे ह्याच्यात मी माझे पेरणी केलेली आहे, पेरणीचे माझ्याकडे फोटो आहेत, कसलेलेचे फोटो आहेत, तरीही बिल्डर लोक आम्हाला तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करतात। आणि आज राजू सस्ते नावाचा माणूस, ज्या व्यक्तीला मी आतापर्यंत बघितलं नाही, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा। जर माझीच जमीन आहे तर मी कशासाठी त्याला खंडणी मागू? ज्या माणसाला मी कधी बघितलं नाही त्या राजू सस्ते ह्या व्यक्तीची सुद्धा चौकशी व्हावी ही माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे। आमची आई, मावश्या, अजय सगळे साठीच्या पुढे आज आमच्यावर दबाव आणतात, त्यामुळे ती लोक आजारी पडलीत। ह्यात जर आमच्या चौघ्या घरातल्या म्हाताऱ्यांपैकी कोण मेलं तर ह्याची जबाबदारी ह्या लोकांनी घेतली पाहिजे, एवढी आमची विनंती।